वाटपासंदर्भात सुरुवातीला वंचित सोबत नरमाईने भूमिका घेणाऱ्या महाविकास आघाडीने आता ताठर भूमिका घेतली आहे। महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला 4 जागा द्यायला तयार आहे। मात्र यानंतर आता नवा प्रस्ताव देणार नाही असं मवियाने स्पष्ट केलंय। मात्र हा 4 जागांचा प्रस्ताव आंबेडकरांनी फेटाळलाय। प्रकाश आंबेडकरांकडून 4हून अधिक जागांची मागणी होतीये। मात्र वंचितला आता नवा प्रस्ताव द्यायचा नाही असा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आल्याचं कळतंय। महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना 23 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती मिळते। त्यामुळे अंतिम टप्प्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपात आता मिठाचा खडा पडणार का हे पाहावं लागेल। तर आम्ही वंचितला 4 जागांचा प्रस्ताव दिलाय अशी माहिती राऊतांनी दिली आहे। राऊतांकडून रोज देण्यात येते, मात्र तोडगा अद्यापही निघालेला नाहीये। आम्ही त्यांना 4 जागांची ऑफर दिलेली आहे। त्या संदर्भात त्यांच्या पक्षामध्ये विचार सुरू आहे। आंबेडकरी जनता, वंचित जनता ही एका विचारानं आज या महाविकास आघाडीबरोबर ठामपणे उभी आहे। त्यांनाही असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांचं संविधान जे बदलू इच्छितात भविष्यात 400 पारचा नारा देऊन, अशा कोणत्याही पक्षाला आणि संघटनेला या महाराष्ट्रात थारा मिळू नये आणि त्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना आंबेडकरी जनता, वंचित जनता ही सहाय्य करणार नाही। आणि प्रकाश आंबेडकरजी, बाळासाहेब आंबेडकर साहेब हे पूर्णपणे या विचाराचे असल्यामुळे ते महाविकास आघाडीबरोबर राहतील।